हो ना. खरं सांगू तर मला खूप अभिमान वाटतो का तुझा. म्हणजे आपल्या कुटुंबासाठी उभं राहायला ना खूप धाडस लागतं. आणि नीलांबरी बहिणी ज्या थराला आज वागल्यात ना, खरंच मला मला वाटलंच नव्हतं की ते अशा वागते. आणि तू तू सगळ्यांसमोर त्यांचा सत्य उघड केलास. सिद्धिराज, खरं तर आपण त्या झेरॉक्सच्या दुकानात गेलो होतो ना, तेव्हा मी ठरवलं होतं की आपल्या घरी पूजा आहे तर आपण याचा विषयच नको काढायला आणि काहीच नको बोलायला. पण नीलांबरी वहिनी इतकं खोटं वागल्या ना की मला ते सहनच नाही झालं. म्हणजे असं कसं वागू शकतात त्या? इतके दिवस त्यांना खूप दुःख आहे, त्यांना मूल होत नाहीये, ह्या सगळ्यामुळे मी गप्प होते, सगळं सहन करत होते, काही बोलत नव्हते. पण आता मात्र त्यांनी हद्द केली. आपल्याच घरातल्या व्यक्तीच्या मरणाचा विचार आपण कसा काय करू शकतो? आणि आपल्या बाळाच्या बाबतीत तर त्या जे वागले आहेत ना, ते तर मी कधीच नाही विसरू शकणार. मी त्यांना माफच नाही करू शकत. खरंच भावना, नाही मला मला वाटलंच नव्हतं ग की नीलांबरी वहिनी या इतक्या घाणेरड्या थराला जाते. आणि तू तू ज्या प्रकारे त्यांना सुनावलंस ना, खरंच कमाल ग. तू जितकं कौतुक करावं ना तितकं कमी आहे. तुम्हाला ना माझं कौतुक करायची संधीच हवी असते बरं का. विषय बरं, जो डोकं दुखायचं थांबलंय का आता? नाही, डोकं दुखायचं केव्हाच थांबलंय. पण तुमच्याकडनं सेवा करून घ्यायचा चान्स मिळतोय तर मी कसा सोडणार ना तो, म्हणून सेवा करून घेतेय. अच्छा, असं आहे का? नाही, बायकोची सेवा करण्यासाठी मी 1000 वेळा डोकं चिपायला तयार आहे. अरे सुपर सासूचा कॉल. थांबा, काय उचलू नका फोन. काय झालं? आज जे घडलंय ते आपण सांगायला नको. हा, म्हणजे आई बाबांना ऑलरेडी खूप टेन्शन असतात, त्यात उगाच आपलं एक नको. भावना, नको काळजी करू सर्व. हे बघ, जे काय घडतंय ते आपल्या घातल्या अडचणी आहेत ना, त्यांच्या जीवाला कशाला गोर नाही सांगणार मी. तू काळजी करूस. उचलत का नाहीये? झोपली वगैरे असेल की काय? कट करू का? हा घेतला. हा भावना. हॅलो. काय ग बाळा, आराम करत होतीस का? मी डिस्टर्ब नाही ना केलं? अगं नाही आई, आम्ही दोघेही जागे होत. बोल ना. आणि हो, तुमची उद्याची उद्घाटनाची तयारी झाली का? अगं तेच चालू आहे. आणि मग आमच्या लक्षात आलं तुम्हा लोकांना आमंत्रणाचा फोन करायचा राहूनच गेला. हो ग. वा वा वा, छान आहे, छान. नाही, जावायला विसरलाच तुम्ही. आता काय मी येत नसतो. मी रुसलोय तुमच्या हाती. अरे बाप रे, जावई बापू रुसलेले दिसताय. मग आता तुमचा रुसवा काढायचा कसा बरं? एक काम करूया, जावई बापू, आम्ही शोध लावलेली आमची स्पेशल सायकल पाठवतो, तिच्यावर बसून ताबडतोब या दोघे जण. काय? नाही का काय बघा, काहीही पाठवायची गरज नाही. मी खरंच रुसलोय. आम्हाला नाही जमणार याला. अहो, सिद्धू पुरे आता एवढी थट्टा बरी नाही. गपचूप उद्या यायचं वेळेत बरं का? आणि घरातल्यांना पण सांगशील, म्हणजे त्यांना येता आलं तर छान वाटेल आम्हाला, नाही का? हो नक्की सांग रे. हो. काकू, अगं मी गंमत नाही करत आहे. मी खरंच सांगतोय, मामाला नाही जमणार यायला. एक महत्वाचं काम आहे आणि तसंही. अरे पण का? आता मी काय सांगू अगं, खरंच काम आहे. नाहीतर आलो असतो, पण नाही जमणार मला यायला. म्हणजे हे महत्वाचं नाहीये? नाही, बरोबर आहे, घरचंच काम आहे. पण अगं खरंच महत्वाचं काम आहे. नाही ते नाही टाळता येणार. अगं मला नाही जमणार. मला प्रयत्न करतो, पण कठीण आहे. असं काय करतो सिद्धू तू? हे बघ, काही आम्हाला हे बहाणे वगैरे चालणार नाही, यायचंच आहे. नाही, मला काही ऐकायचं नाहीये. तिघांनी सकाळी वेळेत पोचायचंय. मला काही ऐकायचं नाहीये. मी फोन ठेवते. हा. लक्ष्मी, सुरुवातीला मलाही वाटलं की आपला सिद्धू नेहमीप्रमाणे मस्करी करतोय, पण नंतर वाटलं की तो खरंच चिडला तर नाहीये ना आपल्यावर. अहो नाही, सिद्धू कशाला आपल्यावर चिडेल? काही काळजी करू नका. अहो, या कार्यक्रमाला सगळ्यात आधी तोच पोचतो की नाही बघा. काही काळजी करू नका. काय झालं? तुम्ही असं का म्हणाला ताईला की आपण येणार नाही आहोत? आपण नाही गेलो तर त्यांना किती वाईट वाटेल. अगं तू पण काय असं बोलतेय? अगं मजा करत होतो मी. असं कसं, आपण इतकं महत्वाचं फंक्शन आहे, आपण जाणार नाही असं होणार आहे का? सवालच नाही राहायचंय आपण. हा, मग ठीक आहे. सिद्धिराज, मला ना एक छान आयडिया सुचली आहे. आयडिया? कसली आयडिया? मी सांगते. मला जरा पटकन डायरी पेन देता माझं? बरोबर आणतो. कहा आहे डायरी पेन? मिळाली. हे घे डायरी पेन. हा, थँक्यू. येस. इथून पुढे आपण फक्त प्रभागाच्या विकासाचा विचार करायचा. क्या बात आहे. हे बोलेच नाही का एका सच्चा राजकारण्यासारखं. पण काय करायचं काय नाही? सांगते. आधी मला सगळं लिहून काढू दे नीट.
काय थांबा ना, अरे मी सांगेन नंतर सगळं. बरं तू लिही पण तेवढ्या वेळ मी काय करू? पाय चेपू का तुझे? काय? सई या पायांना उद्या आपल्या प्रचाराचा भार उचलायचा आहे. मी पाय चेपतो तुझे. अहो तू लिही. जानू आजी मी ठरवलंय, मी त्या जयंतसाठी आता एकही अश्रू ढाळणार नाहीये. अगं असं झालं तरी काय अचानक? आजी अगं बघ ना, काय चाललंय हे सगळं. म्हणजे तू ठीक आहेस हे तुला सगळ्यांसमोर सांगता सुद्धा येत नाहीये. नाही, अजूनपर्यंत मी त्याचे अत्याचार सहन करत होते तोपर्यंत ठीक होतं, पण आता या सगळ्यात तू सुद्धा होरपळली जातेस आणि ही गोष्ट मला अजिबात मान्य नाहीये. तू बघच त्या जयंतच्या आयुष्यात पुन्हा जाऊन मी कशी त्याच्या आयुष्याची राखरांगोळी करते ती. जानू खरंच इतकं सगळं होऊनही तू खचत नाहीयेस, हार मानत नाहीयेस. आता तू खरी माझी नाच शोभतेस बघ. माझा तुला प्रत्येक क्षणी पूर्ण पाठिंबा आहे. जा त्या हैवानाकडे आणि चक्काचूर करून ये त्याचा. जा, माझी काळजी करू नकोस. मी हे नाटक असंच चालू ठेवणार आहे. नाही आजी, जयंतचा सूड घेण्यासाठी तू मला शक्ती दिली होतीस, पण तुझी ही नात आज तुला वचन देते की लवकरच त्या जयंतला तुझ्या पायाशी घेऊन येईल आणि त्याने तुझी ही जी काही अवस्था करून ठेवली आहे ना, त्यासाठी तुझी माफी मागायला लावेन. पण ना, या सगळ्यासाठी मला फक्त तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे बाळा. आता कशालाही फोन करते, काहीतरी कटकट असायची. काय आहे? हे बघा, मला काही हौस नव्हती तुम्हाला फोन करायची. ते आईंनी सांगितलं म्हणून तुम्हाला फोन केला. उद्या बाबांच्या फॅक्टरीचं उद्घाटन आहे आणि तुमच्या लेकाच्या हस्ते फीत कापणार आहे. काय? तेव्हा तुम्हाला इच्छा झालीच तर तुम्ही या उद्घाटनाला. इच्छा झाली तर या. हे असं देतात निमंत्रण? खरं तर तुम्हाला निमंत्रण द्यायचंच नव्हतं मला, पण आईंनी फोन करायला सांगितला म्हणून फोन केला. आणि बरं तुमचा लेक आहे ना, म्हणून म्हटलं फोन करून सांगावं तुम्हाला. आणि यातही तुम्हाला अपमान वगैरे काही वाटत असेल ना तर नकाच येऊ. हे बघ, मी काय करायचं ना ते माझं मी ठरवेन, कळलं ना? ठेव फोन, ठेव ठेव. येऊ नका म्हणे. माझा अपमान करते काय? आता तर मी येणारच. जायचंच आहे मला.